नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या पावसाळा सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना चटपटी असं आपल्याला काहीतरी खायची इच्छा होते, म्हणून आज आपण स्पेशल असा मिनी ब्रेड वडा करणार आहोत। आपण नेहमी मिनी समोसा हे ऐकले असेल, पण मिनी ब्रेड वडा अगदी जे आपलं छोटं पॅक असतं त्याचा मी अगदी छोटे छोटे असे ब्रेड वडे बनवलेले आहेत आणि एकदम सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी। कुठल्याही प्रकारची जरी चटणी नसेल, सॉस नसेल तरी सुद्धा आपला हा ब्रेड वडा जो आहे तो अगदी टेस्टी होणार आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं, त्यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण, आलं, हिरवी मिरची, जर आपल्याकडे साबूत धने असतील तर 4 चम्मच धने घ्यायचे आणि जर सोप असेल तर 1 ते 1.5 चम्मच आपल्याला सोप घालायची आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोड्याच प्रमाणात तेल घातले आणि जिरं, मोहरी आणि जो आपण मसाला मिक्सरमधून काढला तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। आपण यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकतात आपल्याला आवडत असेल तर। आणि छान असा परतत आल्यानंतर मी इथे त्यामध्ये धने पावडर घातलेले, धने पावडर, हळद। आपल्याकडे जर आपण धने घालत असेल तर धने पावडर घालण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे, पण मी इथे धने नाही घातलेले म्हणून धने पावडर घातलेले आहे। शक्यतो ही भाजी जी आहे ती अगदी स्मूथ अशी बनवायची आपल्याला, पण मी इथे अशी झटपट अशी बनवून घेतलेली। बॉईल बटाटे छान त्यामध्ये सोडून घेतलेले, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचे। अगदी सिंपल आहे आणि झटपट होणारी आहे भाजी। जितकी आपण सिंपल कराल तितकं छान टेस्ट येईल। अगदीच आपल्याकडे वेळ नसेल तर आपण कढईमध्ये फक्त तेल, जिरं, मोहरी आणि हळद भरपूर प्रमाणात घालून जर आपण त्यामध्ये बटाटा व्यवस्थित मॅश करून घातला तरी सुद्धा आपल्या ब्रेड वड्याला अगदी छान अशी चव येते। तर मी इथे अगदी सिंपल केलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आपल्याला जर हिरवी मिरची नको हवी असेल किंवा नसेल तर आपण फिक्की देखील बनवू शकतात किंवा लाल मिरचीचा देखील वापर करू शकतात। तर छान असं हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। भाजी आता थंड होईपर्यंत आपण बेसन पीठ मळून घेऊया आणि एका साईडला आपल्याला कढईवर तेल देखील ठेवून द्यायचे आहे लो फ्लेमवर। बेसन पीठ मी इथे अगदी साधं भिजवलेलं आहे, पातेल्यामध्ये बेसन पीठ घेतलं, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, आपण हिंग देखील घालू शकतात चिमूटभर आणि ते पीठ घट्टसर असं मळून घेतलं। जास्त घट्ट किंवा पातळ नाही करायचे, मीडियम भिजवायचे आपल्याला। एकदम छोट्या साईजची मी इथे ब्रेड घेतलेले आहे आणि आपल्याकडे जर पुदिन्याची चटणी असेल तर अगदी छान, हिरवी पुदिना आणि कोथिंबीरीची, किंवा आपण दोन्ही साईडने टोमॅटो केचप देखील लावू शकतात। मी इथे शेजवान चटणी लावलेली, त्याने अगदी छान अशी चव आलेली आहे आपल्या ब्रेड वड्यांना। आपल्याकडे जर ग्रीन चटणी नसेल तर आपण आळस करतो ब्रेड वडा बनवण्याची, तर मी आज ट्राय केले विदाऊट चटणीचे। फक्त मी इथे शेजवान चटणी लावलेली आहे, त्याने अगदी आपल्या ब्रेड वड्याला खूप सुरेख चव आलेली आहे। जर आपल्याकडे शेजवान चटणी नसेल तर आपण टोमॅटो केचप देखील लावू शकतात। छान असं ब्रेडला स्प्रेड करून आपल्याला बटाट्याची भाजी त्याच्यावर दाबून दुसऱ्या साईडचा ब्रेड आपल्याला त्यावर प्रेस करून असं बेसन पिठामध्ये डिप करून तेलामध्ये सोडून द्यायचे आणि छान असं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचे। जेव्हा आपण बेसन पिठामध्ये ब्रेड घालाल तर तेव्हा लगेच आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचं आहे, नाहीतर आपला ब्रेड जर लूज पडला तर आपलं पूर्ण ब्रेड वडा जो आहे तो बेसन पिठामध्ये मिक्स होईल आणि कच्चा अशी चव येईल। म्हणून पटकन डिप करून आपल्याला लगेच तेलात सोडायचं आहे, जेणे की आपलं ब्रेड नरम पडणार नाही आणि तुटणार नाही। तर फक्त तेवढी प्रोसेस जी आहे ती फास्ट, आपल्याला लगेच डिप करून तेलामध्ये सोडून द्यायचे। आणि छान मी असे हे कट करून आपल्याला दाखवते, बघू शकता टेक्स्चर बिलकुल ऑइली झालेले नाही आहे आणि छान असं मुलांना आपण हा अर्धा जरी ब्रेड वडा दिला तर मुलं अगदी आवडीने खातील। तर असाच इव्हिनिंगला चहासोबत आपण हा मिनी ब्रेड वडा एन्जॉय करू शकतात, पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप, अगदीच छान अशी हिरवी मिरचीसोबत देखील आपण हा सर्व करू शकतात। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।